Good morning, students. Fundamental of nursing. Next chapter, nutritional needs. Nutrition means ahar. Nutrition means what? Ahar. Ahar Shastra. Nutrition is the science of food and its relationship to the health. म्हणजे आरोग्याशी मिळतं जुळतं असं आपल्याला आहारशास्त्र शिकायचं. ठीक आहे. न्यूट्रिशन हे तुम्हाला शिकवलंय का कम्युनिटी हेल्थमध्ये? नाही शिकवलंय. कम्युनिटी हेल्थमध्ये झालाय का चॅप्टर न्यूट्रिशनचा? नाही अजून, फक्त इंट्रोडक्शन झालंय. सो न्यूट्रिशन इज द सायन्स ऑफ फूड अँड इट्स रिलेशनशिप टू द हेल्थ. म्हणजे आरोग्याशी मिळतं जुळतं असं आहारशास्त्र आपल्याला इथे शिकायचं आहे. आणि पेशंटला आपण काय काय न्यूट्रिशन देणार ॲज पर देअर डिसीज कंडिशन्स. ओके. मीन्स पेशंटला फीवर असू दे किंवा डायरिया, सर्जिकल प्रॉब्लेम्स इफ एनी, मीन्स माउथ सर्जरी, डायजेशन, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जरीज, मग अशा पेशंटमध्ये आपण काय काय डाएट दिलं पाहिजे त्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनल नीड्स शिकायचं आहे चॅप्टर फंडामेंटलमध्ये. ओके. फंडामेंटलमध्ये काय शिकायचं आहे? कारण आपल्याकडे केसेस येणार आहेत वेगवेगळ्या. ओके. सर्जरीच्या केसेस आहेत, पूर्ण मेडिकलच्या केसेस आहेत. मेडिकल केसेस मीन्स फीवर, डायरिया एक्सेट्रा. ओके. सो या सर्व केसेसमध्ये आपल्याला काय काय डाएट द्यायचं आहे त्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. म्हणून न्यूट्रिशन नीड हा चॅप्टर तुम्हाला इन्व्हॉल्व केला आहे फंडामेंटलमध्ये. ठीक आहे. न्यूट्रिशन इज द सायन्स ऑफ फूड अँड इट्स रिलेशनशिप टू द हेल्थ. अँड न्यूट्रिशनमध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत. ओके. वेगवेगळे आरोग्याचे घटक आहेत. कोणते कोणते आहेत जे तुम्ही सायन्समध्ये शिकलायत? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. पुढे या तुम्ही. कार्बोहायड्रेट्स मीन्स प्रथिनं, पिष्टमय पदार्थ इन मराठी. ओके. कार्बोहायड्रेट्स मीन्स पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स मीन्स प्रथिनं अँड फॅट मीन्स स्निग्ध पदार्थ. ओके. विटॅमिन्स अँड मिनरल्स, मिनरल्स मीन्स खनिज द्रव्य. ओके. हे वेगवेगळे खनिज द्रव्य आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. ओके. वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत. सो कार्बोहायड्रेट्स मीन्स वॉट? कार्बोहायड्रेट्स यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सर्व मिक्स असतं, त्याला बोलतात कार्बोहायड्रेट्स. ओके. देन कार्बोहायड्रेट्सचे कोणते कोणते उदाहरण आहेत आपल्या जे आपण डेली जेवणामध्ये घेतो? ऑल मिलेट्स म्हणजे ज्यांना साली आहेत असे सर्व तृणधान्य. ओके. तृणधान्य म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका या प्रकारचे पदार्थ आहेत, त्यांना बोलतात कार्बोहायड्रेट्स. याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स मिळतात. ओके. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटमधून आपल्याला 4 कॅलरीज मिळतात. किती? 4 कॅलरीज. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटमधून आपल्याला 4 कॅलरीज मिळतात. देन नेक्स्ट आहेत प्रोटीन्स. प्रोटीन म्हणजे प्रथिनं. प्रथिनं आपल्याला वेअर अँड टेअरसाठी गरजेचे असतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे टिश्यूज फॉर्म होतात, डेथ होतात, त्यांचं वेअर अँड टेअर. ओके. त्याच्यासाठी रिपेअरमेंटसाठी, बॉडी रिपेअरमेंटसाठी या प्रथिनांची गरज असते आपल्याला. हे प्रथिनं आपल्याला नॉनव्हेजमधून मिळतात. मीट, फिश, एग्स या सर्व पदार्थातून. पुन्हा स्प्राउटेड सिरियल्स, ग्रेन्स या सर्व गोष्टींमधून आपल्याला जास्तीत जास्त प्रथिनं मिळत असतात. ओके. प्रथिनं आपल्याला कशाला पाहिजे असतात? वेअर अँड टेअरसाठी. नेक्स्ट फॅट्स. फॅट्स म्हणजे फॅटी ॲसिड्स जे आपल्या ॲडिपोज टिश्यूजमध्ये सेव्ह केले जातात ॲज अ ट्रायग्लिसराईड म्हणून. ओके. आपण टिश्यू आणि सेल्समध्ये आपण हे शिकलो. ॲडिपोज टिश्यूमध्ये हे फॅट्स सेव्ह केले जातात. फॅट्स आपल्याला सर्व ऑइल सीड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तेलं आहेत, या सर्वांमधून आपल्याला हे स्निग्ध पदार्थ मिळत असतात, फॅट्स. नेक्स्ट आहेत विटॅमिन्स. विटॅमिन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स विटॅमिन बी अँड विटॅमिन सी या सर्वांचे केमिकल नेम्स पण आहेत. and fat soluble vitamins like vitamin A, D, E, K
हे सर्व आहेत फॅट सोल्युबल विटॅमिन. ओके, सो विटॅमिन एचं नाव आहे रेटिनॉल. विटॅमिन ए हे ना दुसरं नाव आहे रेटिनॉल. ठीक आहे. विटॅमिन डी इज अ कॅल्सिफेरॉल. विटॅमिन डी आपल्याला नॅचरल सोर्स आहे विटॅमिन डीचा. कुठला आहे? सनरेज. सनरेजमधून आपल्याला विटॅमिन डी मिळतं जास्तीत जास्त प्रमाणात. त्याचं केमिकल नाव आहे कॅल्सिफेरॉल. विटॅमिन ई, इट इज नोन ॲज टोकोफिरॉल. विटॅमिन ईचं नाव काय आहे? टोकोफिरॉल. हे आपल्याला केसांसाठी, केसांच्या वाढीसाठी वगैरे जास्त गरजेचं असतं विटॅमिन ई. देन विटॅमिन के. विटॅमिन के आपलं जे रक्तामध्ये क्लॉटिंग फॅक्टर आहे त्यासाठी विटॅमिन केची जास्त गरज असते. विटॅमिन केला फायटोडिओन ह्या नावाने संबोधलं जातं. केमिकल नेम इज फायटोडिओन. देन विटॅमिन बी अँड सी, दीज आर द वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन्स. विटॅमिन बीमध्ये बरेच सारे विटॅमिन B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B10 या सर्व विटॅमिन बीचा आपल्या शरीराला जास्त गरज असते. या कोविडमध्ये विटॅमिन बी, विटॅमिन सी अँड विटॅमिन डी जास्तीत जास्त लोकांना दिलं गेलं जेणेकरून त्या लोकांची इम्युनिटी वाढेल. ओके. विटॅमिन B1 इज नोन ॲज थायामिन. B2 इज रायबोफ्लेविन. B3 इज नियासिन. B5 इज पॅन्टॅथोनिन. B6 इज पायरिडॉक्सिन. B7 बायोटीन. B10 फॉलिक ॲसिड अँड B12 सायनोकोबालामाइन. हे सर्व तुम्हाला कम्युनिटीमध्ये डिटेलमध्ये शिकवतील टीचर्स. ओके. हे तुम्हाला कम्युनिटीमध्ये याचे पूर्ण सोर्सेस काय आहेत, कमी घेतल्यावर त्यांना काय डिसीज होणार आहे, हे सर्व तुम्हाला कम्युनिटीमध्ये शिकवलं जाईल. जो तुम्हाला फक्त इन जनरल न्यूट्रिशनल नीड्समध्ये काय, पहिले तुम्हाला न्यूट्रियंट म्हणजे काय आणि न्यूट्रिशन म्हणजे काय ह्याच्यासाठी कल्पना येण्यासाठी मी तुम्हाला सांगितले न्यूट्रियंट्स हे जे अन्न घटक आहेत त्याबद्दल. ठीक आहे. सो इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन इन फंडामेंटलमध्ये न्यूट्रिशनचं काय इम्पॉर्टंट आहे. न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल अँड इट्स फंक्शन स्टार्ट फ्रॉम द बर्थ अप टू द एंड ऑफ द लाईफ. तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत ह्याचं फंक्शन चालू राहतं न्यूट्रिशनचं. तुम्हाला वेगवेगळे अन्नघटक त्यासाठी घ्यावे लागतात. ओके. न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रिशन फार गरजेचं आहे. न्यूट्रिशन इज व्हेरी इसेन्शियल फॉर रिपेअरिंग अँड हिलिंग ऑफ द टिश्यूज. न्यूट्रिशन इज कन्सिडर्ड ॲज अ सिम्बॉल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड इट ऑल्सो अ रेथ्युअलिस्टिक इम्पॉर्टन्स. म्हणजे प्रत्येक अनुष्ठानं वगैरे करतात. रेथ्युअलिस्टिक म्हणजे जे फास्ट करतात, उपवास, तापास, यासाठी पण न्यूट्रिशन जास्त गरजेचं आहे. न्यूट्रिशन नॉट ओनली फुलफिल द न्यूट्रिशनल नीड्स ऑफ अ पर्सन बट ऑल्सो अ सोशल अँड ॲफिलिएटिव्ह नीड्स. मीन्स वेगवेगळ्या पार्टीजमध्ये मॅरेजेस असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन दिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे अन्नघटक मस्त असं प्रेझेंट केले जातात. ओके. सो राईट डाऊन अबाउट द न्यूट्रिशन. न्यूट्रिशन इज अ सायन्स ऑफ फूड. And its relationship with health. Okay. Simple definition है. Nutrition is a science of food and its relationship with health. And nutrients. न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्नघटक. मराठीमध्ये अन्नघटक. न्यूट्रिएंट्स इज अ सबस्टन्स essential for
growth, maintenance, function and reproduction of body cells in organisms. Nutrients is a substance essential for growth, maintenance, function and reproduction of body cells in organisms. Organisms म्हणजे प्लांट्स असू दे, ॲनिमल्स, ह्युमन बीइंग, या सर्व लोकांमध्ये बॉडी सेल्स असतात. ओके, या बॉडी सेल्ससाठी त्यांचं मेंटेनन्स होण्यासाठी, त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी न्यूट्रिएंट्स जास्त गरजेचे असतात. ठीक आहे. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन. Importance of nutrition. First, nutrition is very essential for survival. जिवंत राहण्यासाठी न्यूट्रिशन फार गरजेचं आहे. सर्वायवल. व्हेरी इसेन्शियल फॉर सर्वायवल. Its function start from birth till the end of life. Nutrition is very essential for survival and its function start from birth till the end of life. Second, nutrition is essential for growth and development of the body. Third, it is very essential for repairment and healing of body tissues. Fourth, it is a primary need of every individual. ही सर्वांची प्राथमिक गरज आहे. ओके, सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांची प्राथमिक गरज काय आहे? न्यूट्रिशन. It is also has
ritualistic importance. It is not only fulfill needs of person but also social and affiliative needs. For example, food present in marriages and parties. Okay, importance of nutrition. Nutrition is very essential for survival. Its function start from birth till the end of life. Nutrition is essential for growth and development of the body. It is very essential for repairment and healing of body tissues. It is a primary need of every individual. It is also has ritualistic importance. म्हणजे उपास तापास अनुष्ठान यासाठी पण या न्यूट्रिशनचं इम्पॉर्टन्स आहे. इट इज हिलिंग म्हणजे कुठलीही जखम भरून निघणे. हिलिंग म्हणजे भरून निघणे, जखम भरून निघणे, त्याला बोलतात हिलिंग प्रोसेस. इट इज not only fulfill the needs of the person but also social and affiliative needs. For example, food presentation in marriages and parties. So factors influencing nutrition. कोणते कोणते फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात ह्या न्यूट्रिशनसाठी डेली लाईफमध्ये. फर्स्ट इज द रिलिजन. रिलिजन मीन्स धर्म. प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे न्यूट्रिशनल घटक आहेत. जसं मुस्लिममध्ये गाय बैल वगैरे खाल्लं जातं, ते हिंदूजमध्ये नाही खाल्लं जात. ओके, सो न्यूट्रिशनमध्ये हा पण फॅक्टर इन्वॉल्व होतो. रिलिजन, फर्स्ट इज रिलिजन म्हणजे धर्म. समझ में आ रहा है ना? धर्म. रिलिजन प्रॅक्टिसेस अफेक्ट्स द इनटेक ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल, सम रिलिजन्स अलाउ टू टेक व्हेजिटेबल्स अँड some religions allow to take animals, means non-veg. Second factor is cultural. Cultural factor. In Indian tradition, the peoples does not allow to pregnant women to take papayas and melons. काही ठिकाणी प्रेग्नंट ज्या गरोदर बायका आहेत त्यांना पपई वगैरे खायचा नाही, कुठलंही टरबूज खायचा नाही, अशा प्रकारे सांगितलं जातं कारण ते गरम असतं. सो हे पण हा एक फॅक्टर आहे न्यूट्रिशन बेसवरती, न्यूट्रिशनवरती इन्फ्लुएन्स करतो. कल्चरल फॅक्टर. थर्ड फॅक्टर इज एज. जसं लहान मुलांमध्ये आणि म्हातारा लोकांमध्ये त्यांना दात कमी असतात. ओके, लहान मुलांमध्ये तर दात नसतात इन्फंट्समध्ये. सो अशा मुलांना आपण लिक्विड डाएट जास्त देतो. ओके, ड्युरिंग बर्थ अप टू द एज ऑफ 6 months आईच्या दुधावरच बाळ मोठं होतं. त्यानंतर त्यांना भरडी, खिमटी वगैरे अशा प्रकार त्यांना लावलं जातं. सो हे लिक्विड डाएट त्यांना स्टार्ट केलं जातं कारण त्यांना दात नाही आहेत, त्यामुळे त्यांना पचायला व्यवस्थित जावं म्हणून. असाच प्रकार जेव्हा ओल्ड एज पर्सनमध्ये आपण पाहतो, ओल्ड एज पर्सनमध्ये पण त्यांच्या सर्व सिस्टीम्स असतात त्या वीक झालेल्या असतात, त्यांना दात त्यांचे पडलेले असतात. तर ओल्ड एज लोकांमध्ये पण लिक्विड डाएट द्यावं लागतं. सो एज फॅक्टर पण आहे, तो न्यूट्रिशनवरती अफेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर आहे इकॉनॉमिक स्टेटस. इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे जर आपण गरीब घरामध्ये गेलो तर तिथे तुम्हाला डाळ, भात, भाजी या प्रकारचं अन्न दिसेल. तेच जर आपण श्रीमंत फॅमिलीमध्ये गेलो तर तिथे
पंचपक्वान्न तुम्हाला दिसणार. ओके, त्या पापड, लोणचं, डाळ, भात, भाजी, चपाती, पुरी, एक स्वीट डिश, हे सर्व गोष्टी दिसणार. सो इकॉनॉमिक स्टेटस पण यावरती अफेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर इज लाईफस्टाईल. आता प्रत्येकाची लाईफस्टाईल बदलली आहे. जसं मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे असं सॉफ्टवेअर कंपनीज आहेत, तर तिकडे गेल्यानंतर प्रत्येकाची लाईफस्टाईल बदलते. तिथे पिझ्झा, बर्गर हे प्रकार जास्त खाल्ले जातात, चपाती भाजी नाही खाल्ली जात. सो लाईफस्टाईल हा एक फॅक्टर आहे जो आपल्या न्यूट्रिशनमध्ये अफेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर इज बायोलॉजिकल फॅक्टर. बायोलॉजिकल फॅक्टर मीन्स कोणत्याही पेशंटला किमोथेरपी चालू असेल किंवा इनटेक ऑफ एनी ड्रग्स, कुठले ड्रग्स चालू आहे डेली बेसवरती. सो या डेली ड्रग्स वगैरे खाल्ल्यामुळे त्यांच्या तोंडाची चव गेलेली असते. सो ते पण कमी प्रमाणात खाऊ शकतात. त्यांना हे आवडत नाही आहे, ते आवडत नाही आहे, या अशा प्रकारे चाललं जातं. किमोथेरपीमध्ये पण पूर्ण बॉडीवरती इफेक्ट होतो. रेडिओथेरपी वगैरे असते तर पूर्ण बॉडीवरती हे इफेक्ट केलं जातं. सो त्यांच्या तोंडाची चव वगैरे गेली असते, तर ते नॉर्मल जेवत नाहीत. त्यांना एकदम ब्लँड डाएट, लिक्विड डाएट दिलं जातं. सो हे फॅक्टर्स पण इफेक्ट करतात. बायोलॉजिकल फॅक्टर्स, याला बोलणार बायोलॉजिकल फॅक्टर. नेक्स्ट फॅक्टर इज पर्सनल प्रेफरन्स. काही लोकांच्या लहानपणापासून सवयी असतात, मला पालेभाजी नको आहे, मला ही दुधी भोपळ्याची भाजी नको आहे, मला भोपळा नाही आवडत वगैरे, ह्या सर्व चवीप्रमाणे खाणं असतं जर लहानपणापासून आई वडील स्ट्रिक्ट राहिले नाही तर. देन अवेलेबिलिटी ऑफ द फूड also affect on the nutrition. For example, South Indian prefers fish and rice. जर आपण साऊथ साईडला गेलो, खालच्या साईडला साऊथ इंडियन लोक जास्तीत जास्त भात जास्त खातात, मासे असतात त्यांच्या आहारामध्ये. तेच जर आपण नॉर्थ इंडियामध्ये गेलो, यूपी वगैरे साईडला, पंजाब यूपी, त्यांच्या जेवणामध्ये जास्त रोटी असते. ओके, रोटी असते, पराठा असतात आणि व्हेजिटेबल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. नॉनव्हेज खूप कमी असतं त्यांच्या जेवणामध्ये. सो हे सर्व प्रकार ॲज पर ते जो आपल्या देशाचा भाग आहे त्याप्रमाणे डिवाईड झालेलं असतं. प्रत्येकाची सिस्टीम वेगळी आहे. पंजाबमध्ये वेगळं खाल्लं जातं, साऊथमध्ये वेगळं खाल्लं जातं, महाराष्ट्रामध्ये कलकत्त्याला वेगळं खाल्लं जातं. सो त्यांचं त्या त्यांच्या भागामध्ये जे अवेलेबल आहे त्यावर ते डिपेंड असतात. नेक्स्ट इज अ सायकोलॉजिकल फॅक्टर. काही जास्त आनंदी असल्यावर आपल्याला जास्त जेवण जातं. जर आपण जास्त डिप्रेस असू, सॅड असू, तर आपल्याला कमी जेवण जातं. सो सायकोलॉजिकल फॅक्टर ऑल्सो अफेक्ट ऑन द न्यूट्रिशन फॅक्टर. देन ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एकदम छान प्रकारे दाखवलं जातं की हे छान आहे, जॅम वगैरे, पिझ्झा वेगवेगळ्या प्रकारचे. सो ते आपण ते आपल्याला बघितल्यावर असं आपलं टेम्पटेशन येतं, ओके, ते खाण्याचं. सो ॲडव्हर्टाइजमेंट इज वन ऑफ द फॅक्टर. अल्कोहोल ॲब्यूज. जे अल्कोहोलिक पेशंट आहेत, अल्कोहोलिक आहे, कंटिन्यू डेली अल्कोहोल घेत आहेत, तर त्यांचं आहार कमी असतो आणि अल्कोहोल ॲडिक्शन जास्त असतं. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर इज एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर मीन्स ड्युरिंग समर सीझन आपण जास्तच जास्त पाणी पितो, त्यामुळे आपल्याला जेवण कमी जातं. आपलं जास्तीत जास्त पाण्याने पोट भरलं जातं, त्यामुळे आपल्याला काय होतं, जेवण कमी जातं. तेच जर आपण थंडीमध्ये बघितलं, आपल्याला खूप भूक लागते. का तर आपण पाणी कमी पित असतो आणि जे हेल्दी सीझन असतो विंटर सीझन, सो आपल्याला चांगलं चांगलं खावंसं वाटतं. सकाळपासून आपल्याला चांगली भूक लागते, पूर्ण दिवसभर आपण व्यवस्थित जेवतो. सो एन्व्हायरमेंटल फॅक्टर पण आपल्या न्यूट्रिशनवरती इफेक्ट करतो. नेक्स्ट फॅक्टर इज द पॉलिटिकल सिस्टीम. पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे मध्यंतरी टॉमॅटो खूप महाग झालेला. हे पॉलिटिकल जे इन्फ्लुएन्स आहेत ते आपल्या हेल्थवरती अफेक्ट करतात. त्यामुळे जो गरीब माणूस होता तो टॉमॅटो घेतच नव्हता. त्यांच्या आहारामध्ये तो टॉमॅटो हा प्रकार गेला नाही त्या पूर्ण 2-3 महिन्याच्या कालावधीत, कारण तो 200 रुपये किलो झालेला. त्याच प्रकारे कधी कधी कांदा महाग होतो. प्रत्येक असं हे व्हेजिटेबल्स आहेत, प्रत्येक त्या पॉलिटिशियन्समुळे महाग केले जातात, त्यामुळे गरीब लोक ते खाऊ शकत नाही. सो हा एक पॉलिटिकल फॅक्टर पण आपल्या न्यूट्रिशनवरती अफेक्ट करतो. समजलं? हे सर्व फॅक्टर्स आहेत. कोणते कोणते आहेत? रिलिजन आहे, कल्चर आहे, देन एन्व्हायरमेंटल फॅक्टर, बोला, बायोलॉजिकल फॅक्टर, एज, लाईफस्टाईल, देन पर्सनल प्रेफरन्स, सायकोलॉजिकल फॅक्टर, ॲडव्हर्टाइजमेंट, एन्व्हायरमेंटल फॅक्टर अँड अल्कोहोल हॅबिट्स. राईट डाऊन.
factors affecting nutrition. First is religion. Religious practices also affect intake of food. For example, in some religion, only take vegetables. Not animals. फॉर एक्झाम्पल जैन लोक हे फक्त व्हेजिटेबल्स खातात, गुजराती लोक फक्त व्हेजिटेबल्स खातात, ते नॉनव्हेज खात नाही. सेकंड, कल्चर फॅक्टर in India in Indian traditional peoples does not allow a pregnant woman to eat papaya. Third factor is age. Infant and old people take a semi-solid diet. Fourth factor is economical status. Economical status taking a meal 3 times a day is wish of poor man. गरीब माणसाला दिवसातून 3दा जेवायला मिळणं हे त्याचं भाग्य आहे. ओके, म्हणजे गरीब माणसाला 2 टायमाचं मिळणं पण खूप कठीण असतं. सो तुम्हाला त्या प्रकारे दिलं आहे, टेकिंग अ मील 3 टाइम्स अ डे इज विश फॉर अ पुअर मॅन. नेक्स्ट फॅक्टर इज लाईफस्टाईल. Lifestyle, the living standard, occupation, interest have a
great influence to selecting food. Living standard, occupation, and interest have a great influence to selecting food. Biological factor such as illness, a person on chemotherapy, influence to the appetite. Okay. कुठल्याही इलनेसचा किंवा कोणाला किमोथेरपी वगैरे चालू आहे तर या सर्वांचा कशावर इफेक्ट होतो त्यांच्या ॲपेटाईटवरती, भुकेवरती. नेक्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ द फूड ऑल्सो अफेक्ट द न्यूट्रिशन. Food also affect on nutrition. For example, South Indian prefers to eat fish and rice, whereas in North India North Indian prefers to eat chapati and vegetables. Next factor is psychological. Psychological factor during happiness, appetite increases. But diminish during stress. Psychological factor during happiness, appetite increases but diminish during the stress. जेव्हा स्ट्रेस असेल तेव्हा आपल्याला भूक खूप कमी लागते. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर इज ॲडव्हर्टाइजमेंट.
Advertisement propaganda have a great influence on the choice of food. Have great influence on choice of food. Next is alcohol abuse. Alcohol abuse. Excessive intake of alcohol may diminish the nutrition. Environmental factor. Environmental factor such as temperature, has great influence on nutrition. For example, during cold season, more energy required. ड्युरिंग कोल्ड सीझन, बाहेरचं वातावरण कोल्ड असल्यामुळे आपल्याला शरीरात हीट निर्माण करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कॅलरीज बर्न कराव्या लागतात. ते कॅलरीज बर्न झाल्यानंतर आपल्याला जास्त भूक लागते. ओके, आपल्या ज्या शरीरात साठवलेलं असतं फॅट ते जास्तीत जास्त बर्न होतं, कारण आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन राहावं इन कोल्ड सीझन. त्यामुळे आपल्या कॅलरीज जास्तीत जास्त बर्न केल्या जातात आणि त्या कॅलरीज बर्न झाल्यामुळे आपल्याला खूप भूक लागते. ठीक आहे. सो हे सर्व फॅक्टर्स आहेत जे आपल्या न्यूट्रिशनवरती अफेक्ट करतात. ठीक आहे. आतापर्यंत जेवढं शिकवलं कळलंय. व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन? न्यूट्रिशन इज अ science of food and its relationship with the health. And nutrients means maintenance, function and reproduction of cell of organism. Okay, how many nutrients are there? कोणते कोणते न्यूट्रिएंट्स आहेत? कार्बोहायड्रेट्स, write down. Nutrients are carbohydrates, proteins and fats. हे जे मेन आहेत. ओके, जे पिष्टमय पदार्थ, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ. कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे आपल्या शरीरात गेल्यानंतर मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं.
ओके, कार्बोहाइड्रेट्सचं रूपांतर फॉर्मेशन किस में होता है, ग्लूकोज में. तनु समझ में आ रहा है ना. प्रोटीन्सचं अमायनो ॲसिड्समध्ये रूपांतर होतं अँड जे फॅट्स आहेत त्याचं फॅटी ॲसिड्समध्ये रूपांतर होतं. जे आपल्या शरीरामध्ये चयापचयची प्रक्रिया होते, मेटाबॉलिझम, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये होतं. फोर्थ इज विटॅमिन्स. विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गरज असते विटॅमिन्सची. विटॅमिन फॅट सोल्युबल विटॅमिन and water soluble vitamin. In fat soluble vitamin there are 4: vitamin D, vitamin A, vitamin D, vitamin E and vitamin K. Okay, water soluble vitamins only 2: vitamin B and vitamin C. Okay, यांचं नाव आहेत रेटिनॉल, कॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल. विटामिन के इज फायटो, vitamin B, B1 that is known as thiamine, B2 riboflavin, B3 niacin. हे तुम्हाला कम्युनिटीमध्ये शिकवलं जाईल. B4 is adenine, B5 pantothenic acid, B6 pyridoxine, B7 biotin, B10 folic acid, B12 cyanocobalamin, and vitamin C is known as ascorbic acid. Okay, एवढे विटॅमिन्स आपल्याला वेगवेगळ्या अन्न घटकांमधून मिळत असतात. देन फिफ्थ वन इज मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिज द्रव्य. यामध्ये पण मॅक्रो मिनरल्स आहेत, मायक्रो मिनरल्स आहेत. मोस्टली वेगवेगळे टाईप्स जे आपल्याला बघायला मिळतात. कॅल्शियम जे आपल्या शरीरात जास्त गरजेचं आहे, आयर्न, सोडियम, पोटॅशियम, आयोडीन, फॉस्फरस, भरपूर मिनरल्स आहेत. त्यातले महत्त्वाचे जे आहेत आपल्या बॉडीसाठी कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम, आयोडीन, फॉस्फरस, क्लोरीन, फ्लोराईड एक्सेट्रा. सो न्यूट्रिशनचा जे इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो आज आपण शिकलोय.